नमस्कार मंडळी. तर आज ना मी तुम्हाला धूपकांडी कशी बनवायची ना ती दाखवणार आहे. तर इथे बघा ना, मी ही सुकलेली फुलं घेतलेली आहेत. जी आपण देवाला वाहतो ना फुलं, ती मी इथे सुकवून घेतलेली आहेत. तर आपण कधी कधी काय करतो ना, ती कुंडीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन करतो. तर तसं न करताना छान त्याची धूपकांडी बनवू शकतो. तर ती सुकलेली वेगवेगळी फुलं आहेत. तर ती मी मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यामध्ये नारळाची शेंडी घातले, कोळसा घातलेला आहे, दालचिनी घातले, लवंग घातले आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तमालपत्र पण घालू शकता. आता इथे हा खूप सारा मी कापूर घेतला आहे, कारण फुलं पण खूप आहेत त्याच्यामुळे मी हा एवढा कापूर घेतलेला आहे. त्यानंतर ना यामध्ये आपल्याला हवं तर ज्या शेणी असते म्हणजे गोवऱ्या ज्या आपण बोलतो ना त्याला, तर ते घ्यायचं यामध्ये, म्हणजे छान धूपकांडी तयार होते. आणि हे मिक्सरला ना चांगलं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर चाळणीमध्ये घेऊन ते एकदम असं चाळून घ्यायचं आहे. तर इथे बघा असं चाळून घ्यायचं, हाताने पण आपल्याला ते व्यवस्थित असं त्याचं हे करून घ्यायचं. हे बघा, तर आता ना मी हे चाळून घेणार आहे आणि ही धूपकांडी ना खूप छान होते. सुगंध पण खूप छान येतो हिचा. आणि आपण कसं फुलं कधी कधी काय होतं ना, आपण पाण्यामध्ये वगैरे विसर्जन करतो आणि ते म्हणजे आपण त्याचं एक प्रकारे प्रदूषणच करतो. त्यापेक्षा ना आपण हे असं हे केलं, धूपकांडी केली तर खूप म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आनंद पण मिळतो आपल्याला. तर आता बघा मी हे चाळून घेतलं आणि जो परत त्याचा भुसा राहिला होता ना, तो परत मी मिक्सरमध्ये घेऊन परत एकदा असा त्याच्यामध्ये कोळसा टाकून मी बारीक करून घेतला. तर आता इथे बघू शकता हे सगळं बारीक करून घेतलं मी. त्यानंतर इथे एक झाकण ना गोमूत्र घालते मी. हे बघा, गाईचं गोमूत्र आहे ते घालते. त्यानंतर मी इथे आता हे तूप घालते. जसं आपल्याला तूप लागेल ना तसं घ्यायचं. यामध्ये गुलाब पाणी पण आपण घालू शकतो. त्यानंतर आता हे प्लॅस्टिकचं जे पाऊचमधलं मी घातलेलं आहे ना, ते आपण देवासाठी बघा मसाला अगरबत्ती वगैरे आणतो ना, तर ती वापरून झाल्याच्यानंतर त्याच पाऊचमध्ये खाली तो मसाला थोडा म्हणजे राहिलेला असतो, खाली पडतो. तर तो मी यामध्ये घातला आहे, कारण खूप छान असा सुगंध येतो त्याचा. तर आता परत एकदा मी तूप घातलं आणि हे व्यवस्थित ना असं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि याची अशी धूपकांडी तयार करून घ्यायची. आता जरी ह्या वेड्या वाकड्या अशा दिसत असतील ना त्यांचा आकार म्हणजे तुम्हाला, तरी त्याचा सुगंध खूप छान येत होता आणि अगरबत्त्या खूप छान झाल्या होत्या. हे बघा, तर अशा ना हाताने आपण करून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही वेगवेगळा आकार देऊ शकता, पण जास्त करून हाच आकार असतो, म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित ती पेटवता येते आणि छान त्याचा सुगंध येतो बघा. आणि आत्ता जेव्हा मी करते ना ही म्हणजे धूपकांडी, तेव्हा पण घरामध्ये पूर्ण घरामध्ये असा सुगंध खूप छान होता पसरलेला. तर आता ह्या सगळ्या धूपकांड्यांना मी करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा बघा, आणि अजून माझ्याकडे फुलं आहेत ना, ती खूप सारी सुकलेली फुलं आहेत, त्याच्या मी परत एकदा मी बनवणार आहे. तर आता मी तुम्हाला ना दाखवते. सगळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत, इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, खूप छान अशा झाल्या होत्या. त्यानंतर ना मी 2 दिवस ह्या सुकवून घेतलेल्या आहेत. 2 दिवसानंतर तुम्हाला आता ही बघा मी धूपकांडी दाखवते. खूप छान झाल्या होत्या आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि छान होतात.